काय रे हे, तुम्ही उगीच परत येण्याची घाई केलीत. अहो तुमच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती. आणि साईटचं काय, साईटवर आम्हाला पुन्हा कधीही जाता येईल. असं कसं, तुम्ही थोडा वेळ तिथे थांबला असतात. साई प्रसादने ती जागा नीट पाहिली असती. अहो साईट आपलीच आहे आणि आता काम सुरू झाल्यावर येणं जाणं होतच राहणार आहे ना. तेव्हा जाईनच की मी. खरं सांगू का, इथे तुम्हा लोकांचा हा असा उत्साह पाहिला ना की खूप बरं वाटतं. घरी हे उत्साही वातावरण कुठून आणू? हो आऊ, पण तुम्हाला आराम सुद्धा हवा की नाही? हो, मग केला ना आराम. हं? आराम करायला घरी गेले मी, छान झोप काढली. एक महत्वाची मीटिंग होती ना, म्हणून परत आले. अहो तुम्ही मीटिंग साठी दगदग करत का आलात ऑफिसला? म्हणजे मी केली असती ना ती मीटिंग उद्या. हा, नाहीतर जयने घेतली असती मीटिंग. साई प्रसाद, मीटिंग कोणीही आणि कधीही करू शकतं, हे मान्य आहे मला. पण उद्याचं काम जर आजच केलं ना, तर उद्याचा दिवस आपल्याला आणखीन कामासाठी वापरता येतो. लक्षात ठेव. आणि हे आपलं नवीन प्रोजेक्ट आहे ना, खूप मोठं आहे. प्रचंड काम आहे. सगळ्यांचाच हातभार लागणार आहे. सॉरी आऊ. अरे सॉरी काय त्यात? काही गोष्टी तू लवकर शिकाव्यास म्हणून सांगितलं. पण आऊ, आणि मी बरी आहे. मला काहीही झालेलं नाही. अविनाश उगीच काळजी करत असतो. आऊ काळजी वाटणारच ना. तुम्हाला बरं नसताना सुद्धा आज तुम्ही ऑफिसला एवढी दगदग करत आला, आणि त्यात ऑफिसमध्ये सुद्धा कोणालाही कळू दिलं नाही तुम्हाला बरं नाहीये म्हणून. मग अशा वेळेला सरांना तुमची काळजी वाटणं योग्यच आहे ना. एका टीम मध्ये आहेत ना. बघ कशी आपल्या बॉसची बाजू घेते ते. नाही, पण ते बरोबर बोलतात ते. हा, सॉरी आऊ. काय परत परत सॉरी? आऊ पण खरंच प्लीज आता हे सगळं काम बाजूला ठेवा आणि घरी जाऊन आराम करा ना प्लीज. आदिती, बाळा खरंच सध्या खूप काम आहे. म्हणजे मला कल्पना आहे सगळ्यांवरच कामाचं खूप प्रेशर आहे. नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात काही पेपर्स मला चेक करायचे, तेवढंच फक्त मी करते. अगं सगळ्यांनाच खूप काम आहे आणि काम वाढणार आहे. अविनाशचा फोन आला होता. आजची मीटिंग छान झाली आहे त्याची. म्हणजे तो आला की आपल्याला सगळ्यांना पुन्हा जोमाने कामाला लागलं पाहिजे. पण आऊ, आता खरंच तुम्ही कुठल्याच गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नका. जयराम हे प्रोजेक्ट हँडल करणार आहेत म्हटल्यावर सगळं व्यवस्थित होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्या जर का जोमाने काम करायचं असेल तर आज आराम करायला हवा की नाही? धन्य आहे तुझी. मला आश्चर्य वाटतं ग, कसं काय एवढं समजूत घालणं छान जमतं तुला. काल तो जय आणि आज तू. पण मी काय म्हणते, मग नवरे काकांना मी सांगते तुम्ही निघताय म्हणून.